सध्या मस्त पावसाचे दिवस आहेत. बाहेर जोरदार पाऊस चालू आहे. तर सर्वांनाच घरात बसून मस्त काहीतरी मसालेदार आणि गरम गरम खावंसं वाटतं. तर त्याच्यासाठीच मी आज रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी. तुम्ही जर मटण खाण्याचे शौकीन असाल तर हे मटण तुम्ही या पद्धतीने घरी बनवलं तर हॉटेलचं पण मटण विसराल. एवढं हे मटण टेस्टी बनतं. आणि माझं असं मत आहे, जर तुम्हाला मटण खावंसं वाटलं तर घरीच बनवून खावं, हॉटेलमध्ये कधीही खाऊ नये, कारण त्याच्यामध्ये भेसळ असू शकते. तर नमस्कार मंडळी, मी आहे प्रेरणा आणि माझ्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं एका नवीन रेसिपीसोबत परत एकदा मनापासून स्वागत आहे. या तर मंडळी, आपण स्पायसी मटण करी बनवण्यासाठी सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे मस्त कोवळं लुसलुशीत 1 किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे. मस्त गुलाबी कलरमध्ये आहे बघा. आणि याच्यामध्ये नळी आणि चाप आहेत. चाप जास्त घेतलेले आहेत कारण आमच्या घरामध्ये सर्वांना चाप जास्त आवडतात. तर आता याच्यासाठी एक वाटण लागेल. याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा जराही वापर करणार नाहीत. तर इथे मी सर्वप्रथम मुठभर कोथिंबीर घेतली, 1 इंच आलं घेतलं आहे, 4 हिरव्या तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात आणि एक मूठ भरून मी लसूण घेतली. एक 20-25 पाकळ्या आहेत. लसूण जास्त घातल्यामुळे या ग्रेव्हीला खूप मस्त स्वाद येतो. तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे हिरव्या कलरचं. आता मी इथे हे मॅरिनेशन करून घेते. तर त्याच्यासाठी मी मटण आपलं स्वच्छ क्लीन करून घेतलेलंच आहे ऑलरेडी. तर इथे मी हे अर्ध वाटण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 4 चमचे घरगुती मसाला जो आपल्याकडे असेल तो घालायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा मोठा भरून हळद घातली. चवीपुरतं मीठ घालायचं, कारण मीठ आपल्याला थोडं नंतर पण लागेल, त्याच्यामुळे कमीच घालायचं सुरुवातीला. मटणापुरती घातलं तरी चालेल. अर्ध्या लिंबाचा रस लागेल. छोटं असेल तर 1 लिंबू घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे पिळून घ्यायचं, कारण त्याच्यात जर बी वगैरे असेल तर दाताखाली येईल म्हणून. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे आणि एक 2-3 चमचे मी साजूक तूप घातलं आहे. साजूक तुपामुळे ग्रेव्हीला खूप मस्त स्वाद येतो. आता हे मस्त व्यवस्थित सगळ्या मटणाला लावून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट आपण जे वाटण बनवलं आहे ते, आणि हे असं हाताने व्यवस्थित मिक्स करून मी 2 तासासाठी याला असंच मुरत ठेवणार आहे. 2 तास ठेवल्यामुळे मटण आतपर्यंत मुरलं जातं आणि चवीला पण खूप भारी लागतं. आता मी इथे झाकून ठेवते आणि बाकीची तयारी करायला घेते. तर इथे मी एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 4 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालून घेते मी. आता इथे जर तुम्हाला तेल जास्त घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण ऑलरेडी मटणाला चरबी असल्यामुळे मटणाला तेल सुटतं, त्याच्यामुळे मी कमीच घातलं आहे. आणि आपण थोडंसं तूप पण घातलेलं आहे, त्याच्यामुळे तेल बेतानेच घालायचं. त्याच्यानंतर माझ्या घरात जे काही खडे मसाले होते ते घातले. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घाला. त्याच्यानंतर मी मीडियम साईजचे 4 कांदे अगदी बारीक कापून घेतलेत आणि ते या फोडणीमध्ये घालून घेतलेत. आता 1 किलो मटण आहे तर मी 4च कांदे घेते. पाव किलो असेल तर 1च कांदा, असं माझं प्रमाण आहे. आता मी मगाशी अर्ध वाटण मॅरिनेशन करण्यासाठी घातलेलं, आता अर्ध मी या कांद्यामध्ये भाजून घेणार आहे. त्याच्यामुळे चव खूप छान येते. तुम्ही असं करून बघा. आपलं चिकन मस्त मसालेदार आणि टेस्टी होतं. आता हे हिरवं वाटण पण याच्यामध्ये भाजून झालं आहे. तर इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतले आहेत मीडियम साईजचे. अगदी जर छोटे असतील तर तुम्ही इथे 4 वापरलेत तरी चालतील. कांद्याप्रमाणेच टोमॅटो घेतलेत मी 4. मोठे असतील तर 2 घेऊ शकता. आता टोमॅटो घातला आहे तर थोडंसं याच्यामध्ये मीठ पण घालायचं, त्याच्यामुळे टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जाईल. त्याच्यानंतर 1 चमचा मी आता हळद इथे घालून घेते आणि 2 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही घरगुती कांदा लसूण मसाला असला तर तो घाला, किंवा पॅकेटमध्ये जो भेटतो तो घातला तरी चालेल. आता
छानपैकी हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक 5 ते 7 मिनटासाठी हे सगळं आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये उघडून असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हा मसाला मस्त तेलामध्ये भाजला जाईल. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता हे मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण मी याच्यामध्ये घालून घेते. अजूनपर्यंत मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला मसाला करपतो असं वाटत असेल तर एक वाटीभर तुम्ही मसाल्यामध्ये पाणी घालून परतलं तरी पण चालू शकतं. मंद आचेवर मी मसाला परतून घेतला, त्याच्यामुळे पाण्याची मला गरज लागली नाही. आता हे मटण आणि जी आपण ग्रेव्ही बनवली कांद्याची ते व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही हे मटण टोपामध्ये पण करू शकता, पण टोपामध्ये थोडं शिजायला वेळ जातो. कुकरमध्ये पटकन बनून तयार होतं. पण खरं सांगायचं तर टोपामध्ये बनवलेलं मटण याच्याही पेक्षा टेस्टी होतं, म्हणजे कुकरपेक्षाही. तर झटपट करायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे कुकर. तर मस्त हे मी परतून घेतलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक 5-7 मिनटासाठी असंच बंद करून ठेवायचं आहे. गॅस आपला मीडियम आहे. तर मटणाने स्वतःचं पाणी इथे रिलीज केलेलं आहे. हे बघा. तर हे मस्त मटण आपलं परतून झालेलं आहे तेलावर. हे बघा. आता या स्टेपला आपल्याला इथे कोमट पाणी घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एकदम थंड पाणी घालायचं नाही, कोमट पाणी मी घालून घेते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर न विसरता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जे मी रेसिपीज पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघा, इथे मी पाणी मटणाच्या बरोबरीनेच घातलेलं आहे, जास्त घातलं नाही. मटणाच्या बरोबरीने घातल्यामुळे व्यवस्थित आपली ग्रेव्ही अगदी मिळून येते. आता कुकरचं झाकण लावून मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहेत. सर्वप्रथम मी 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घेते आणि 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घेते. त्याच्यामुळे मटण आपलं मस्त अगदी आतपर्यंत शिजतं. आता तुमचा कुकर जसा आहे त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या करून घ्या, जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या. कुकर थंड झाला आहे तर मी आता उघडलं आहे. आता याच्यामध्ये मी फक्त पाव चमचा थोडासा गरम मसाला घालून घेणार आहे. मस्त तरीदार आणि मसालेदार आपलं मटण तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. परत भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.